ज्ञानोबारायांना एका वारकऱ्याने विचारलं, माऊली तुम्ही जगाची आई आहात माऊली, सगळी लोक तुम्हाला आई म्हणून हाका मारतात, पण सांगा ना माऊली, एवढी मोठी पदवी, एवढा मोठा अधिकार तुम्हाला कुणामुळे प्राप्त झाला? तेव्हा माझी माऊली रडू लागले. माझ्या माऊलींच्या डोळ्यामधून अश्रुधारा वाहू लागल्या आणि माऊली म्हणतात, हे तुला ऐकायचंय ना रे, या ज्ञानाचा माऊली कुणामुळे झाला तुला ऐकायचं ना, ऐक. अरे याच लोकांनी आम्हाला खूप त्रास दिला, संन्यासाची पोरं म्हणून आम्हाला वारंवार आमचा अपमानच केला, गावाच्या बाहेर वाळीत टाकलं. आम्ही जर कधी भिक्षा मागायला गेलो ना तर कधी आम्हाला भिक्षा दिली नाही, परंतु आमच्या जोळीमध्ये माती टाकणारी लोक सुद्धा हीच होती रे. परंतु आज तीच लोक आमच्या चरणावरती मस्तक ठेवून आम्हाला माऊली म्हणतात. अरे जर माझा बाप विठ्ठलपंत आणि माझी आई रुक्मिणी माता यांनी जर ध्यान तर प्रायश्चित घेतलं नसतं ना तर या ज्ञानाचा माऊली कधीच झाला नसता. या ज्ञानाचा माऊली झाला कुणामुळे? माझ्या आईमुळे आणि माझ्या बापामुळे. आम्हाला सन्मान मिळावा, आमची लेकरं सुखाने जगावी म्हणून आमच्या माय बापाला प्राण द्यावा लागला रे. ग्रॅज्युएट नाही, डबल ग्रॅज्युएट झालाय, परंतु आज आपल्या आईवडिलांचं शरीर थकल्यानंतर त्यांच्या शरीराचा, त्यांच्या बोलण्याचा, त्यांच्या वागण्याचा तिरस्कार करणारी लोक समाजामध्ये आहेत. परंतु खऱ्या अर्थाने आपल्या आईवडिलांचा तिरस्कार किंवा त्यांना वृद्ध आश्रमामध्ये पाठवण्याची गरज कधी पडते आणि का पडते? हो, ज्या वयामध्ये म्हातारपणामध्ये या अवयवांना, या हातापायांना काम करता येत नाही ना, त्याच वयामध्ये मुलं आपल्या आईवडिलांचा तिरस्कार करू लागतात. सुशिक्षित झालेला समाज थोडं ज्ञान कमवलं पण उपयोग नाही त्या ज्ञानाचा, की गावाकडे आल्यानंतर घरामध्ये काम करणारी आई आपल्याला अडाणी आणि गावंढळ वाटू लागेल. आज आम्ही किती ज्ञानी झालो, किती ग्रॅज्युएट झालो, किती सुशिक्षित झालो, परंतु गावाकडे आल्यानंतर शेतामध्ये कष्ट करणारा शेतकरी बाप जर आपल्याला अडाणी आणि गावंढळ वाटत असेल ना तर उपयोग नाही त्या ज्ञानाचा. आईवडिलांना, पालकांना माझी विनंती आहे, एवढं आयतं कमवून ठेवू नका. उद्या बाप आजारी पडल्यानंतर डॉक्टरांना फोन करण्याआधी वकिलांना फोन करावा लागेल. महाराज, एक दिवशी व्हिडिओ पाहिली, वाईट वाटलं. जोपर्यंत वडील होते तोपर्यंत वडिलांनी धन संपत्ती, ऐश्वर्य, इस्टेट सगळं सगळं काही कमवून ठेवलं मुलांकरिता. आणि एक दिवशी वडील वारले, त्या दिवशी वडिलांच्या जाण्याचं दुःख व्यक्त करण्याऐवजी पोरांनी जमिनीची आणि इस्टेटीची कागदपत्र आणली आणि मेलेल्या बापाचा अंगठा घेण्यासाठी सगळ्यांची तळमळ होती. इस्टेट काय आज न उद्या संपून जाईल, परंतु खऱ्या अर्थाने आपल्याला आपल्या जीवनामध्ये आईचं प्रेम प्राप्त करता नाही आलं, आपल्याला आपल्या जीवनामध्ये बापाचं प्रेम प्राप्त करता नाही आलं ना तर लाखो करोडो रुपयांच्या बंगल्यात राहून सुद्धा गाडीची किंमत नाही. मी उगाच सांगत नाही, कुठल्या पुस्तकातलं किंवा कुठल्या ग्रंथातलं सांगत नाही. ह्याच्या धायगुडे परिवाराला विचारा की काय असतं गड्या बाप नसल्याचं दुःख. आज ज्यांच्या जवळ आपला बाप आहे ना तो या जगातील सगळ्यात श्रीमंत माणूस आहे.
ज्याच्याजवळ आपला आज बाप आहे, बाप खूप प्रेम करत असतो. ही माणसं जोपर्यंत आपल्या जवळ येत ना तोपर्यंत त्यांचं महत्त्व जाणार. एकदा काही माणसं काळाच्या पडद्याच्या आड निघून गेली, मग तुम्ही किती केलं नाही आई? ओ बाबा, नाही हो, ती माणसं होऊ देत नाही. आज जर मी सांगितलं ना अजय दादाला, विजय दादांना, दादा तुम्ही तुमच्या तात्यांना आवाज द्यावं, कदाचित ती लेकरं तात्यांना आवाज देतील, तात्या तात्या म्हणून हाका मारू शकतील, पण तात्या होऊ देणार नाही. सोडूनिया गेले बाबा आम्हाला लेकराला, सोडूनिया गेले बाबा आम्हाला लेकराला, बाबा म्हणून मी म्हणून मी सोडूनिया गेले बाबा सोडूनिया गेले बाबा आम्हाला लेकराला, बाबा म्हणून मी कुणाला, बाबा म्हणून मी कुणाला. सोडूनिया गेले बाबा आम्हाला लेकराला, सोडूनिया गेले बाबा आम्हाला लेकराला, बाबा म्हणून मी कुणाला, बाबा म्हणून मी कुणाला. सोडूनिया गेले बाबा आम्हाला लेकराला, सोडूनिया गेले बाबा आम्हाला लेकराला, बाबा म्हणून मी कुणाला, बाबा म्हणून मी कुणाला. आज त्या लेकरांच्या डोळ्यामध्ये पाणी आहे. आज माझ्या पाठीमागं बोर्ड लावलेला आहे, तो बोर्डामध्ये जो फोटो आहे तात्यांचा, तो तात्यांचा फोटो आपल्याला आठवण देईल, पण तात्यांचा फोटो होऊ देणार नाही. तिथे लेकरं डसाडसा रडतात का? कारण सांगतात ती ताई, आम्हाला आमच्या तात्यांनी सगळं शिकवलं, जीवनामध्ये जगायचं कसं, जीवनामध्ये वागायचं कसं, सगळं शिकवलं. पण तात्यांनी सगळं शिकवून सुद्धा एक मात्र शिकवायचं राहूनच गेले की त्यांनी एक गोष्ट शिकवलीच नाही. कोणती होती ती गोष्ट? तात्यांनी जीवनामध्ये आम्हाला खूप उंचीच्या स्तरावरती नेऊन पोहोचवलं, सगळं केलं तात्यांनी आमच्यासाठी, परंतु तात्यांनी एक गोष्ट आम्हाला शिकवली नाही. कोणती होती ती गोष्ट? तात्यांनी आम्हाला तात्यांशिवाय राहायचं कसं ते शिकवलं नाही रे. म्हणून लेकरांच्या डोळ्यामध्ये आज पाणी येते. आज तोच बाप, या घराचं खंबीर नेतृत्व असणारा, पावलांना लेकरांची काळजी करणारा बाप, माझ्या परिवारातून, माझ्या कुटुंबातून, या जगातून निघून गेलेला आहे. याचं दुःख
दुःख कुठंतरी प्रत्येकाच्या जीवनात आहे. डोळे झाकून प्रेम करते तिला प्रेयसी म्हणतात. डोळे वटारून प्रेम करते तिला पत्नी म्हणतात. डोळे उघडे ठेवून जी प्रेम करते ना तिला आई म्हणतात. आणि स्वतःचे डोळे मिटेपर्यंत डोळ्यामध्ये प्रेम न दाखवता प्रेम करतो ना त्याला बाप म्हणतात. उरा मंदी माया त्याच्या काळ्या मेहवानी. उरा मंदी माया त्याच्या काळ्या मेहवानी. दाखवना कधी पुन्हा डोळ्यात पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा मुकी मुकी माया त्याची मुकी हालल्या. लेकरा पायी वाटण ओढल्या. अनाथाचा बळ जणू वागलेला बाळ. पाचोड्याच्या नेत्यानं जन्मला माळ. घडी भरून थांब जरा ऐक त्याची गाणं. घडी भरून थांब जरा ऐक त्याची गाणं. लई गडा उमगाया उमगाया लई गडा उमगाया किती जरी आवले आम्हाला चिंताची वाचाच्या डोळ्याली कधी कासावी तुझ्या पायावी होती त्याची खुशी. घडी भरून थांब जरा ऐक त्याची गाणं. घडी भरून थांब जरा ऐक त्याची गाणं. लई गडा उमगाया बाप गेल्याचं दुःख काय असतं ना हे जर विचारायचं असेल तर माझ्या माऊली ज्ञानोबारायांना विचारा. ज्ञानोबारायांना एका वारकऱ्यानं विचारलं, माऊली तुम्ही जगाची आई आहात माऊली. सगळी लोक तुम्हाला आई म्हणून हाका मारतात, पण सांगा ना माऊली एवढी मोठी पदवी एवढा मोठा अधिकार तुम्हाला कुणामुळे प्राप्त झाला. तेव्हा माझी माऊली रडू लागले. माझ्या माऊलींच्या डोळ्यामधून अश्रुधारा वाहू लागल्या. आणि माऊली म्हणतात, हे तुला ऐकायचंय ना रे, या ज्ञानाचा माऊली कुणामुळे झाला तुला ऐकायचे ना, ऐक. अरे याच लोकांनी आम्हाला खूप त्रास दिला. संन्यासाची पोरं म्हणून आम्हाला वारंवार आमचा अपमानच केला. गावाच्या बाहेर वाळीत टाकलं. आम्ही जर कधी भिक्षा मागायला गेलो ना तर कधी आम्हाला भिक्षा दिली नाही. परंतु आमच्या जोळीमध्ये माती टाकणारी लोक सुद्धा हीच होती रे. परंतु आज तीच लोक आमच्या चरणावरती मस्तक ठेवून आम्हाला माऊली म्हणतात. अरे जर माझा बाप विठ्ठलपंत आणि माझी आई रुक्मिणी माता यांनी जर ध्यान तर प्रायश्चित घेतलं नसतं ना तर या ज्ञानाचा माऊली कधीच झाला नसता. या ज्ञानाचा माऊली झाला कुणामुळे?
माझ्या आईमुळे आणि माझ्या बापामुळे आम्हाला सन्मान मिळावा, आमची लेकरं सुखाने जगावी म्हणून आमच्या माय बापाला प्राण द्यावा लागला रे. वेळ प्रसंगी आपल्या लेकरासाठी प्राण देतात ना, त्याचं नाव माय आणि बाप आहे. शुद्ध प्रेम ज्याच्या अंतःकरणात आहे ना, त्याचं नाव माय आणि बाप आहे. ईश्वराचं मूर्तिमंत स्वरूप म्हणजे माय आणि बाप आहे. बापाची किंमत विचारायची असेल ना तर छत्रपती शिवाजी महाराजांना विचारा. महाराष्ट्रात जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचा राज्याभिषेक सोहळ्याचा दिवस होता आणि राज्याभिषेक सोहळ्याच्या दिवशी माझ्या राजाला 32 मण सोन्याचं सिंहासन वसायला होतं. हजारो देशांचे राजे येत होते, राजाला मुजरा घालत होते आणि त्याच दिवशी माझ्या राजाला छत्रपती ही पदवी मिळणार होती. सगळीकडे आनंद आनंद पसरलेला होता. सगळीकडे मंगल वाद्य वाजत होतं. सगळीकडे आनंद आनंद पसरलेला आहे. एवढा आनंदाचा क्षण, एवढा आनंदाचा दिवस, परंतु एवढ्या आनंदाच्या क्षणामध्ये सुद्धा माझा राजा नुसता रडत होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोळ्यातून नुसतं पाणी वाहत होतं. डोळ्यातून येणारं पाणी मासाहेब जिजाऊंनी पाहिलं. जवळ आले आऊसाहेब, विचारलं शोभा, अरे अरे 32 मण सोन्याच्या सिंहासनावरती तू बसलेला आहे, हजार देशांचे राजे येत आहेत, तुला मुजरा घालतात राजा. आज आज आपलं स्वप्न पूर्ण होतंय. आज एवढा आनंदाचा दिवस, एवढा आनंदाचा क्षण, पण एवढ्या आनंदाच्या क्षणामध्ये तुझ्या डोळ्यामध्ये पाणी का येतंय? छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनावरून खाली उतरले. आऊसाहेबांना कडकडून मिठी मारली आणि अंबरडा पडून या महाराष्ट्राचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज रडू लागले. आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हणतायत, आज माझं लेकरू छत्रपती झालंय. माझ्या लेकराला हजार देशांचे राजे येत आहेत, मुजरा घालतायत. आज माझं लेकरू एवढं उंचावरती पोहोचलेलं आहे. हे पाहिला माझे बाबा शहाजी राजे आज असते ना तर मला अजून आनंद झाला असता ग, अजून आनंद झाला असता. या हजारांच्या गर्दीमध्ये मला माझे बाबा दिसत नाही म्हणून छत्रपती शिवाजी महाराज रडत होते. या मंडपामध्ये या विजयदादांना, अजयदादांना हा मंडप भरलेला दिसतोय. या मंडपामध्ये त्यांचे सगळे सोयरे, त्यांचे नातेवाईक सगळेजण इथे दिसत आहेत त्यांना, पण या गर्दीमध्ये त्यांना त्यांचे तात्या दिसत नाही म्हणून लेकरांच्या डोळ्यामध्ये पाणी आहे. आणि सांगू तुम्हाला, तुमच्या जीवनामध्ये किती मोठी उन्नती होऊ द्या, तुम्ही किती मोठ्या पदावर जाऊ द्या, परंतु तुमची झालेली प्रगती, तुमची झालेली उन्नती, तुम्हाला मिळालेलं पद हे पाहिला जर तुमचा बाप नसेल ना तर त्या उन्नतीला सुद्धा शून्य किंमत राहते. आज एवढं वैभव कमवलं या परिवारानं, शून्यातून विश्व निर्माण केलेलं हे वैभव आहे. आणि शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्याच्या अंगी असते ना तोच खरा कर्तृत्वाने बरं का. आणि त्यातलं उदाहरण म्हणजे आपले तात्या आहेत. माता मला नाही का, तू का म्हणे पतिव्रता, तिची देवावरी सत्ता. स्त्रीच्या जीवनातला सगळ्यात मोठा दागिना, स्त्रीच्या जीवनातला सगळ्यात मोठा अलंकार काय असेल ना तर तिच्या कपाळाचं कुंकू आणि गळ्यातलं मंगळसूत्र असतं. बघा, राहिला घर साधं असू द्या, सोनं नाणं दागदागिने जीवनामध्ये नसू द्या, काही हरकत नाही, पण जर त्या माता माऊलीला त्या कपाळाचं कुंकू आणि सौभाग्याचं लेणं जर शिल्लक असेल ना तर त्या माय माऊलीला जगातली सगळी सुख प्राप्त होतात, आपलं सौभाग्य प्राप्त होतं. पण याउलट सांगू, राहिला घर मोठं आहे, श्रीमंती भरपूर आहे, सोनं नाणं दागदागिने सगळं काही जीवनामध्ये आहे,
परंतु जर कपाळाचं कुंकू आणि गळ्यातलं मंगळसूत्र जर शिल्लक नसेल ना, तर त्या संपत्तीला सुद्धा शून्य किंमत राहते. वर्षातून एक सण असतो बघा आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये. कोणता? वड सावित्री पौर्णिमेचा. त्या सणाच्या दिवशी सगळ्या सुवासिनी स्त्रिया वडाची पूजा करायला जातात आणि माझ्या पती परमेश्वराला उदंड आयुष्य प्राप्त व्हावं, हाच पती परमेश्वर मला 7 जन्म प्राप्त व्हावा म्हणून देवाकडं मागणी मागण्याचा तो दिवस असतो. मात्र ज्या माता माऊलीचा पती परमेश्वर तिला सोडून गेलेला असतो ना, ती माय माऊली मात्र घराच्या बाहेर पाय टाकत नाही. दार बंद केलेलं असतं आणि दार बंद करून ती माय माऊली हंबरडा पडून रडत असते. आपल्या पती परमेश्वराच्या फोटोसमोर जाऊन ती माय माऊली देवाकडं मागणी मागत असते. माझ्या कुंकवाचा धनी मला गेला सोडोनी, माझ्या कुंकवाचा धनी मला गेला सोडोनी. मला सोडोनी, माझ्या कुंकवाचा धनी मला सोडोनी. माझ्या परिवारातली माय माऊली त्या आई साहेबांचा त्यांचा चालता बोलता ईश्वर त्यांच्यापासून दूर झालेला आहे. म्हणून माझी विनंती असेल, जोपर्यंत आपल्या घरातला चालता बोलता ईश्वर तो देव आहे, जोपर्यंत आपल्या जवळ आहे तोपर्यंत त्यांची सेवा करा. एकदा का निघून गेला की त्या पतीची जाणीव आपल्याला पावला पावलाला होते. अहो बाप काय सामान्य नाही हो. आई डसाडसा रडते, आईचे डोळे रडताना दिसतात, पण बापाचं तर हृदय डसाडसा रडत असतो. बाप काय सामान्य नाही. बाप कसा आहे माहिती आहे का? तुम्ही नारळ पाहिला का? नारळ वरून कडक दिसतो पण आतून गोड असतो ना, तसा बाप आहे. अमृताच्या पाण्याच्या झऱ्यासारखा बाप आहे. सांगू तुम्हाला, सगळ्यांना ज्ञात असेल, सचिन तेंडुलकर हे नाव सगळ्यांना माहिती असेल, सगळ्यांना ज्ञात असेल, ज्यांनी क्रिकेट क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव केलं, खूप मोठं नाव कमवलं. आज जगामध्ये असा एक लहान मुलापासून वयोवृद्ध माणसापर्यंत सचिन तेंडुलकर हे नाव माहिती आहे. त्यांना भारतरत्न हा पुरस्कार मिळाला सचिन तेंडुलकरांना. आणि भारतरत्न हा पुरस्कार मिळाल्यानंतर काही पत्रकारवाल्यांनी, काही मीडियावाल्यांनी प्रश्न विचारला, सचिनजी आज तुम्हाला एवढा मोठा भारतरत्नसारखा पुरस्कार मिळाला, आज एवढा आनंदाचा क्षण तुमच्यासाठी आहे. सचिनजी एवढ्या आनंदाच्या क्षणामध्ये तुम्हाला काय आठवतं आज? त्यावेळेला सचिन तेंडुलकरांनी खूप गोड उत्तर दिलं. सचिन तेंडुलकर म्हणाले, मला एवढा मोठा भारतरत्न हा पुरस्कार मिळाला, या जगातील सगळ्यात आनंदाचा दिवस, आनंदाचा क्षण आहे माझ्यासाठी खरं. परंतु मला मिळालेला भारतरत्न पुरस्कार पाहण्याकरिता आज जर माझा बाप रमेश तेंडुलकर असता ना, तर या जगातला सगळ्यात जास्त आनंद आज त्यांना झाला असता. बाप खूप
बाप तो बाप असतो हो, बाप खूप प्रेम करत असतो हो. म्हणून ज्या माणसानं आपल्या आयुष्यामध्ये कधी आपल्या आईचा, कधी आपल्या वडिलांचा फटका खाल्ला नाही ना, तो माणूस या जगामध्ये कधीच मोठा होऊ शकत नाही. आणि ज्या माणसाने आपल्या आईच्या मांडीवरती आपलं हे डोकं कधी ठेवलं नाही ना, त्या माणसाला या जगातलं सुख आणि समाधान कधीच प्राप्त होऊ शकत नाही. का? कारण सगळं सुख आणि समाधान त्या आईच्या पायाजवळ आहे. फक्त एकदा त्या चरणांवरती लीन व्हा आणि आपल्या आईवडिलांची सेवा करा. विठ्ठल विठ्ठल आज या ठिकाणी आपण ज्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या ठिकाणी आपण जमलेलो आहोत, असे वैकुंठवासी, देववासी, स्वर्गवासी, कैलासवासी सुरेश दादू दायगुडे आणि सर्वांचे लाडके असणारे तात्या, त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी श्रीमती अंजनाबाई सुरेश धायगुडे, त्यांची 2 मुलं श्री अजय सुरेश धायगुडे, दुसरा मुलगा श्री विजय सुरेश धायगुडे आणि त्यांच्या 2 सुनबाई राणी अजय धायगुडे, प्रतीक्षा विजय धायगुडे. खऱ्या अर्थानं असा गोड परिवार आहे. उभं आयुष्य कष्ट केलं या बाबांनी या परिवारासाठी. लेकरं लहानाची मोठी केली, सुखाचा संसार फुलवला, इवलेसे रोप लावेले द्वारी, त्याचा विलो गेला गगनावरी. मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुले वेचिता अतिवारू कडियास याला. बाबांचं जीवन सांगायचं झालं तर संपूर्ण आयुष्य त्या माणसानं कष्टामध्ये घालवलेलं आहे, संघर्षामध्ये जीवन घालवलेलं आहे. आणि आता दिवाळी येऊन गेली बघा. सृशिंग माळांना माहिती असेल, दिवाळीमध्ये दादाने मला सांगितलं, बोलता बोलता फोनवरती सांगितलं की पाक करायचं म्हटलं की आमच्या तात्यांची आठवण प्रत्येकाला झाली. आणि पाक ताक आता उन्हाचं आठवते. ते पाक करायचं म्हटलं की आमच्या तात्यांचं नाव प्रत्येकाला आठवायचं. खूप गोड पाक तात्या करायचे आणि गोड व्यक्तिमत्व होतं. आणि बहीण भावाचं नातं किती घट्ट असावं. या तात्यांनी आपल्या बहिणीवरती खूप प्रेम केलं, भावावरती खूप प्रेम केलं. आणि असंही मला सांगितलं दादांनी की त्यांच्या बहिणीनं तात्यांच्या मांडीवर स्वतःचा प्राण ठेवला. काय बात आहे, वा. काय 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 बहिणीचं भावाचं नातं असेल व, की आपल्या भावाच्या मांडीवर त्या बहिणीने प्राण सोडावा. किती घट्ट नातं असेल ना. काल भाऊबीज होऊन गेली, काय दोघांचं घट्ट नातं असेल. बाबांनी आणि बाबांच्या गळ्यामध्ये पवित्र ऋषीची माळ, अखंड मुखामध्ये भगवान परमात्म्याचं नाम, नामस्मरण, नामचिंतन, परमार्थिक वैभव होतं आपल्या गावचं. आपली असणारी सेवा ते करत होते. आणि खऱ्या अर्थानं या गोड परिवारातलं एक गोड व्यक्तिमत्व. तसंच बाबांनी आपल्या सुनांना कधी सुना म्हणून पाहिलंच नाही बरं का. बाबांनी आपल्या लेकीप्रमाणे सगळ्यांना त्यांच्या सुनांना जीव लावला. त्यांचं शब्दांत त्यांना दुखवलं नाही, त्यांचं मन दुखल असं कधी बोलले नाहीत. एक गोड व्यक्तिमत्व, एक मायाळू, प्रेमाळू, कष्टाळू व्यक्तिमत्व, सर्वांशी प्रेमानं वागणारं हासरं व्यक्तिमत्व, मन मिळावू. आणि तात्यांना अचानकपणेच जाणं झालं तात्यांचं. परंतु आले देवाजीच्या मना, तिथे कुणाचीच चालेना, तिथं कुणाचंच चालत नाही. कोणी जरी असला तरी जावं लागतं. आणि तात्यांना बोलवणं आलं, देवाज्ञा झाली तात्यांना आणि तात्यांना जावं लागलं. खऱ्या अर्थानं अचानकपणेच या परिवारावरती दुःखाचा डोंगर कोसळला. या परिवारानं या दुःखातून लवकरात लवकर सावरावं अशी माऊलींचरणी व पांडुरंगाचरणी प्रार्थना करते. तसेच तात्यांच्या आत्म्यास शांती लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते. आज बघा आपण सर्वच जण त्या पांडुरंगाकडं, ईश्वराकडे एक मागणं करू की ज्या मुलांनी आपल्या वडिलांच्या आत्मशांतीसाठी एवढा गोड नामरूपी यज्ञ ठेवलाय ना, त्या यज्ञाची पुण्याई त्यांच्या चरणी अर्पण होऊ दे. त्यांना सद्गती प्राप्त होऊ दे, त्यांचा उद्धार होऊ दे. आणि ज्या परिवारानं एवढा भव्य दिव्य स्वरूपाचा कीर्तन सोहळा घडून आणलेला आहे ना, त्या परिवाराला उदंड आयुष्य प्राप्त होऊ दे. आणि त्यांच्या बाबांचा
गोड आशीर्वाद सदैव निरंतर त्यांच्या पाठीशी राहू दे असं गोड मागणं आपण सर्वच जण त्या पांडुरंगाकडं ईश्वराकडं करू. बघा आज